कोल्हापूर जिल्ह्यातून एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। मुलीचा 4 महिन्यांपूर्वी साखरपुडा केल्यानंतर लग्नास नकार देऊन मित्रासोबत लिव्ह इन मध्येच राहणार असल्याचा निर्णय घेतल्याने संतापलेले आई भाऊ आणि मामाने बेदम मारहाण केल्याने त्यात उच्च शिक्षित मुलीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली। वैष्णवी लक्ष्मीकांत पवार वय 24 वर्षे असे तिचे नाव आहे। पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पवार कुटुंबियांचा कोल्हापुरात चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे। शुभांगी पवारचे पती लक्ष्मीकांत पवार यांच्या मृत्यूनंतर त्या व्यवसाय पाहत होत्या। मुलगा श्रीधर हा मदत करत होता। वैष्णवी एका बँकेमध्ये नोकरीला होती, मात्र ती काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून पुण्यामध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची माहिती आईला मिळाली होती। त्यामुळे विचारणा केल्यानंतर मित्रासोबत लिव्ह इन मध्ये राहणार असल्याची माहिती तिने आईला दिली। मात्र आईला मुलीचा विचार पटत नसल्याने त्यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता। दरम्यान दोघांना वेगळे करण्यासाठी वैष्णवीला घेऊन आई भाऊ पुण्याला बुधवारी गेले होते, मात्र पुन्हा वादावादी झाल्याने कोल्हापुरात परत आले। यानंतर पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे नातेवाईकाच्या घरी नेऊन तिला बेदम मारहाण केली। रक्त साकळल्याने ती रात्रभर विवळत होती। सकाळी पोटात दुखू लागल्याने वैष्णवी बेशुद्ध झाली। तिला दसरा चौकात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी आई भावाला अटक केल्याने नातेवाईक मित्र परिवारालाच तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली।